हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन टेस्ट 3 बघणार आहोत आणि सब्जेक्टचं नाव आहे आयसी इंजिन. तर आयसी इंजिन या सब्जेक्टची ऑलरेडी आपण एक टेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर जी सेकंड टेस्ट घेतली होती ती इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमधून घेतली होती. तर ही टेस्ट नंबर 3 आहे जी आयसी इंजिनमधून कंडक्ट करणार आहोत आपण. तर बेसिकली या टेस्टमध्ये काय असतं की स्टार्टिंगला आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करतो, 15 क्वेश्चन्स, आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला एक पेन पेपर घेऊन तुम्हाला पेपरवरती नोट डाऊन करायचे आहेत जे तुमचे आन्सर्स असतील ते. आणि जेव्हा क्वेश्चन्स संपल्यानंतर आपण प्रत्येकाचे आन्सर्स चेक करू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा क्रॉस व्हेरीफाय करता येईल की किती तुमचे क्वेश्चन्सचे आन्सर्स करेक्ट आलेले आहेत आणि किती रॉंग. ठीक आहे. तर स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, पुणे मेट्रो स्पेशल टेस्ट सिरीज आहे ही एससी, टीओ, टीसी आणि ज्युनियर इंजिनियरसाठी. 299 मध्ये ही टेस्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल तिथे. आणि ही टेस्ट सिरीज आपल्या माय जीओव्ही ट्रॅक ॲपवरती अवेलेबल आहे. प्ले स्टोअरवरती हे ॲप अवेलेबल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे या टेस्ट सिरीजमध्ये बरेचसे कंटेंट फ्री आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये 27 फ्री कंटेंट्स दिसत आहेत तुम्हाला, पण अजून सुद्धा ते वाढले असेल कारण ही इमेज जी आहे ती जुनी आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे फ्री टेस्ट तुम्हाला तिथे मिळतील. प्रोडक्शनची टेस्ट आहे, हायड्रॉलिक्स मशिनरी, FM आहे, सॉमची टेस्ट आहे. आणि फ्री टेस्ट म्हणजे ज्याचं कंटेंट जे आहे ते अनलॉक्ड असेल, तुम्ही हे फ्री टेस्ट अटेम्प्ट करू शकता. आणि बघू शकता 56 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. तर 56 मध्ये आपण +20 ह्या टेस्ट ॲड केलेल्या आहेत. तर टोटल टेस्ट ह्या ज्या असतील त्या 76 सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील. 5 ॲप्टिट्यूड टेस्ट, 5 रिझनिंगच्या आणि 4 ज्या आहेत त्या फुल लेंथच्या. अशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट कळेल, रँक कळेल तुमचा, टॉपर सोबत कंपॅरिझन कळेल. हे जे रिझल्ट तुम्ही बघताय हा फुल लेंथ टेस्टचा रिझल्ट आहे. आउट ऑफ 150 मार्क्स आहेत हे सर्व. आणि हे जे खालचे आहेत ते आहेत रिसेंटली जी प्रोडक्शनची टेस्ट घेतलेली होती फ्री, तर त्याचे हे मार्क्स आहेत. ठीक आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे आपण एक नवीन फोल्डर ॲड केलेला आहे ज्याच्यामध्ये फ्री टॉपिक वाईज टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत. फ्री टॉपिक वाईज टेस्ट हे सर्व विद्यार्थ्यांसाठी असतील, म्हणजे पेड अनपेड म्हणजे सर्वांसाठीच फ्री असेल ती. तर सध्या याच्यामध्ये 3 टेस्ट आहेत. आपण हळूहळू याच्यामध्ये या फोल्डरमध्ये टेस्ट ॲड करू. आणि जे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की 20 सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण ॲड केलेल्या आहेत, जे इथे बघू शकता ह्या 20 सब्जेक्ट वाईज टेस्ट ॲड केलेले आहेत. त्याच्यासाठी सेपरेट फोल्डर बनवलेलं आहे आपण. आणि हे फोल्डर आहे एक्स्ट्रा टेस्ट. तर हे असेल फक्त पेड विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर पेड विद्यार्थ्यांसाठी टोटल 90 टेस्ट मिळतील तुम्हाला. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज रिझनिंग, ॲप्टिट्यूड, फुल लेंथ सर्व काही मिक्स असेल. आणि हे जे आहे फ्री टॉपिक वाईज टेस्ट हे सर्वांसाठी फ्री असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता सर्वांसाठी फ्री जे आहे त्याच्यामध्ये 3 टेस्ट आपण ॲड केलेले आहेत सध्या. टेस्ट 1 HT मधून आहे आणि ही सॉम मधून आहे. सर्वांचे कंटेंट जे आहेत ते अनलॉक्ड आहेत, तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सध्या 10% डिस्काउंट सुद्धा आहे. तुम्हाला कोड यूज करायचा आहे. कोड आहे माय जीओव्ही ट्रॅक. ठीक आहे. माय गव्हर्नमेंट ट्रॅक हा कोड आहे. तुम्हाला अप्लाय केल्यानंतर 10% डिस्काउंट तिथे ऑटोमॅटिकली तुमच्या टोटल कोर्स फीसमध्ये ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपण फक्त क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ज्याचे आन्सर्स तुम्हाला पेज वरती नोट डाऊन करायचे आहेत. सो द फर्स्ट क्वेश्चन, when crude oil is heated, then which of the following hydrocarbon is given off first? Crude oil जेव्हा हीट करतो तेव्हा ऑप्शन ए केरोसिन, ऑप्शन बी गॅसोलिन, ऑप्शन सी पॅराफिन की ऑप्शन डी नॅचरल गॅस. ठीक आहे. तर कुठलं जे हायड्रोकार्बन आहे ते पहिल्यांदा निघेल. ठीक आहे. तर जे काय करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. आपण सर्व क्वेश्चन झाल्यानंतर सर्वांचे आन्सर सुद्धा डिस्कस करूया. सेकंड क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इव्हेंट would reduce volumetric efficiency of a vertical compression ignition engine? Reduce करेल काय? Volumetric efficiency reduce करेल. ऑप्शन ए इनलेट valve closing after bottom dead center BDC, ऑप्शन बी इनलेट valve closing before BDC, ऑप्शन सी इनलेट valve opening before TDC की exhaust valve closing after TDC. कुठल्या कंडिशनमध्ये व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी कमी होईल म्हणते व्हर्टिकल कम्प्रेशन इग्निशन इंजिनची?
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आणि तुम्हाला जर जास्त वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. फास्ट करायचं असेल तुम्हाला तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही स्पीड सुद्धा वाढवू शकता. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिलेट टू सीआय इंजिन. कम्प्रेशन इग्निशन इंजिनच्या रिलेटेड काय नाहीये म्हणते. ऑप्शन ए फ्युएल पंप, ऑप्शन बी फ्युएल इंजेक्टर, ऑप्शन सी गव्हर्नर की ऑप्शन डी कार्बोरेटर. ठीक आहे, जे काय करेक्ट आन्सर असेल ते नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिलेट टू एसआय इंजिन. स्पार्क इग्निशन इंजिनच्या रिलेटेड नाहीये. इग्निशन कॉइल, स्पार्क प्लग, कार्बोरेटर की फ्युएल इंजेक्टर. ओके, आधीचा होता तो सीआय इंजिनच्या रिलेटेड नाहीये असं विचारलेलं होतं. आता जो आहे क्वेश्चन नंबर 4 एसआय इंजिनच्या रिलेटेड काय नाहीये ते विचारले. क्वेश्चन नंबर 5. द आउटपुट ऑफ डिझेल इंजिन कॅन बी इन्क्रीज्ड विदाउट इन्क्रीजिंग द इंजिन रिव्होल्यूशन और साइज इन द फॉलोइंग वे. आउटपुट कसं इन्क्रीज करता येईल विदाउट इन्क्रीजिंग द रिव्होल्यूशन्स और साइज. ऑप्शन ए बाय फीडिंग मोर फ्युएल, ऑप्शन बी हीटिंग इनकमिंग एअर, ऑप्शन सी स्कॅव्हेंजिंग की ऑप्शन डी सुपर चार्जिंग. कुठली मेथड आपण यूज कराल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. न्यूमेरिकल टाईपचा क्वेश्चन आहे हा. वाटत असेल तुम्हाला मोठा आहे पण खूप छोटा क्वेश्चन आहे. अ गॅस इंजिन हॅज स्विफ्ट व्हॉल्यूम 300 सेंटीमीटर क्यूब. काय दिले? स्विफ्ट व्हॉल्यूम दिले VS म्हणू शकतो आपण 300 सेंटीमीटर क्यूब अँड क्लिअरन्स व्हॉल्यूम दिले 25 सेंटीमीटर क्यूब. हे झालं क्लिअरन्स व्हॉल्यूम VC. इट्स व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी 0.88. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी दिले किती? 0.88. आणि मेकॅनिकल इफिशियन्सी दिले किती दिले? मेकॅनिकल इफिशियन्सी 0.90. काय काढायचं तुम्हाला? द व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर टेकन इन पर स्ट्रोक. टेकन इन ऍक्च्युअल व्हॉल्यूम तुम्हाला काढायचं किती आहे. ठीक आहे, ऑप्शन्स दिले 248, 252, 264, 286. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. क्वेश्चन नंबर 7. द प्रेशर ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन इन डिझेल इंजिन इज अप्रॉक्सिमेटली किती असेल? काय विचारले? ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडिंगला डिझेल इंजिनमध्ये प्रेशर किती असेल? 10, 20, 25 की 35 बार. आणि सेम क्वेश्चन आहे इन पेट्रोल इंजिनमध्ये. पेट्रोल इंजिनच्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडिंगला किती असेल प्रेशर? 10 बार, 20 बार, 25 बार, 35 बार. ओके. क्वेश्चन नंबर 9. एअर फ्युएल रेशिओ फॉर आयडलिंग स्पीड ऑफ पेट्रोल इंजिन इज अप्रॉक्सिमेटली किती असेल? एअर फ्युएल रेशो विचारलाय कुठल्या केसमध्ये? आयडलिंग स्पीड ऑफ पेट्रोल इंजिन. 1:1, 5:1, 10:1 की 15:1. ओके, जे काय करेक्ट आन्सर आहे ते नोट डाऊन करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. द स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन पर ब्रेक हॉर्स आवर फॉर पेट्रोल इंजिन इज अप्रॉक्सिमेटली किती असेल? स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन पर ब्रेक पॉवर ऑफ पेट्रोल इंजिन मध्ये विचारले. ठीक आहे, 0.15 kg, 0.2 kg, 0.25 kg की 0.3 kg. पेट्रोल इंजिन मध्ये लक्षात ठेवा स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन विचारलं पेट्रोल इंजिन मध्ये. सेम क्वेश्चन आहे. स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन विचारलेलं आहे डिझेल इंजिन मध्ये किती असेल? 0.15 kg, 0.2 kg, 0.25 kg की 0.3 kg. ओके, जे काही करेक्ट आन्सर असेल नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. द मॅक्सिमम प्रोपल्सिव्ह एफिशियन्सी ऑफ अ turbojet engine is at the speed of 1000 km per hour, 2000 km per hour, 2400 km per hour की 3000 km per hour. काय विचारलं? मॅक्सिमम प्रोपल्सिव्ह इफिशियन्सी कुठल्या स्पीडला असेल टर्बोजेट इंजिनच्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. द मेथड ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इंडिकेटेड पॉवर ऑफ अ मल्टी सिलेंडर SI इंजिन इज बाय द यूज ऑफ व्हॉट? मेथड काय डिटर्मिनेशन करण्याची? इंडिकेटेड पॉवर कशाच्या? मल्टी सिलेंडर SI इंजिनचं इंडिकेटेड पॉवर आपल्याला काढायचं आहे तर कुठल्या मेथडने काढणार? ऑप्शन ए मोर्स टेस्ट, ऑप्शन बी प्रोनी ब्रेक टेस्ट, ऑप्शन सी मोटरिंग टेस्ट, ऑप्शन डी हीट बॅलन्स टेस्ट. कुठल्या टेस्ट यूज करून आपण इंडिकेटेड पॉवर काढू शकतो ते सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. द एअर फ्युएल रेशो ऑफ पेट्रोल इंजिन इज कंट्रोल्ड बाय? ऑप्शन ए फ्युएल पंप, ऑप्शन बी गव्हर्नर, ऑप्शन सी इंजेक्टर की ऑप्शन डी कार्बोरेटर. ठीक आहे, एअर फ्युएल रेशो ऑफ पेट्रोल इंजिन कशाने आपण कंट्रोल करू? नेक्स्ट क्वेश्चन. एअर फ्युएल रेशो इन पेट्रोल इंजिन इज कंट्रोल बाय. सेम क्वेश्चन आहे. ऑप्शन ए कंट्रोलिंग वाल्व ओपनिंग और क्लोजिंग, गव्हर्निंग, इंजेक्शन की कार्बोरेशन. ठीक आहे, तर
15 क्वेश्चन झालेले आहेत. याचे आन्सर्स आय होप तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेले असतील आणि हा आहे तुमचा होमवर्कचा क्वेश्चन ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. क्वेश्चन आहे द टेम्परेचर ऑफ इंटेरियर सरफेस ऑफ अ सिलेंडर वॉल इन नॉर्मल ऑपरेशन इज नॉट अलाउड टू एक्सीड 80 डिग्री सेल्सियस, 120 डिग्री सेल्सियस, 180 डिग्री सेल्सियस की 240 डिग्री सेल्सियस. काय विचारलं? द टेम्परेचर ऑफ इंटेरियर सरफेस ऑफ अ सिलेंडर वॉल, त्याचं कितीपेक्षा कमी असायला पाहिजे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे टेम्परेचर. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. आता आपण डिस्कस करूया आन्सर्स, जेणेकरून तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. जरी एखाद्याचे आन्सर चुकले असतील तरी त्यांनी बघून घ्यावं की काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ओके. सो फर्स्ट क्वेश्चन जो होता आपला, वेन क्रूड ऑइल इज हीटेड देन विच ऑफ द फॉलोइंग हायड्रोकार्बन इज गिवन ऑफ फर्स्ट. तर करेक्ट आन्सर आहे याचा नॅचरल गॅस. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता किती क्वेश्चन्स करेक्ट आले, त्याच्यानंतर शेवटी तुम्ही आन्सर्स आउट ऑफ 15 तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये शेअर सुद्धा करू शकता. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे नॅचरल गॅस पहिल्यांदा निघेल वेन क्रूड ऑइल इज हीटेड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 2, काय व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी कधी कमी होईल ते विचारलं होतं आपल्याला. ठीक आहे, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी वर्टिकल कंप्रेशन इग्निशन इंजिनची कुठल्या केसमध्ये कमी होईल? जेव्हा इनलेट व्हॅल्व क्लोजिंग बिफोर बीडीसी, जेव्हा इनलेट व्हॅल्व इकडेच बिफोर बीडीसी ला क्लोज होईल, आधीच बीडीसी ला पोहोचण्याच्या आधीच, तर त्या केसमध्ये व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी जी आहे ती कमी होऊ शकते. ठीक आहे, इन केस ऑफ वर्टिकल कंप्रेशन इग्निशन इंजिन. सो बी इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, काय होता क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिलेट टू सीआय इंजिन. कंप्रेशन इग्निशन इंजिनच्या रिलेटेड नाही असं विचारलेलं होतं. कार्बोरेटर का? कारण कार्बोरेटर जे आहे ते आपण एसआय इंजिन मध्ये यूज करतो, पेट्रोल इंजिन मध्ये यूज करतो, आणि सीआय इंजिन मध्ये काय यूज होतं? फ्युएल पंप, फ्युएल इंजेक्टर, गव्हर्नर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो होता तो एसआय इंजिनच्या रिलेटेड काय नाहीये ते विचारलं होतं. ऑब्विसली इग्निशन ऑइल, इग्निशन कॉइल, स्पार्क प्लग, कार्बोरेटर हे आपण एसआय इंजिन मध्ये यूज करतो, तर फ्युएल इंजेक्टर जे आहे ते आपण करतो सीआय इंजिन मध्ये. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, फ्युएल इंजेक्टर इज नॉट रिलेटेड टू एसआय इंजिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, काय विचारलं होतं की डिझेल इंजिनमध्ये डिझेल इंजिनचं आउटपुट आपण कसं इन्क्रीज करणार विदाउट इन्क्रीजिंग इंजिन रिव्होल्युशन और साईज, कुठल्या मेथडनी? तर त्याला म्हणतात सुपर चार्जिंग. सुपर चार्जिंग आपण करू शकतो, ज्याच्याने काय होतं, पॉवर आउटपुट जे आहे डिझेल इंजिनचं इन्क्रीज करता येईल विदाउट इन्क्रीजिंग इंजिन रिव्होल्युशन और साईज ऑफ द इंजिन. सो डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 6, न्यूमेरिकल क्वेश्चन होता. याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल व्हॉल्यूम काढायचं होतं. काय काय दिलेलं होतं? स्वेफ्ट व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, क्लिअरन्स व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी माहिती आहे, मेकॅनिकल इफिशियन्सी माहिती आहे. तर एक आहे व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी म्हणजे काय की ऍक्च्युअल व्हॉल्यूम अपॉन स्वेफ्ट व्हॉल्यूम, राईट. जर हा फॉर्म्युला तुम्ही कन्सिडर केला की इथे मी वरती लिहितो व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी म्हणजे ऍक्च्युअल व्हॉल्यूम टू स्वेफ्ट व्हॉल्यूम. स्वेफ्ट व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी माहिती आहे, काढायचं काय? ऍक्च्युअल व्हॉल्यूम. तर ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय येणार तुमचं? व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी मल्टिप्लाय बाय स्वेफ्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी किती दिले? 0.88 मल्टिप्लाय बाय किती होणार आहे? स्वेफ्ट व्हॉल्यूम किती दिले? 300. तर याचा आन्सर 264 सेंटीमीटर क्यूब येईल. फक्त एक मल्टिप्लिकेशन करायचं होतं तुम्हाला. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रेशर विचारलेलं होतं ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक इन अ डिझेल इंजिन. ओके, डिझेल इंजिनच्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडिंगला प्रेशर किती असतात? प्रेशर असतात 35 बार. लक्षात ठेवा, 35 बार इज द राईट आन्सर. डी इज द करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? पेट्रोल इंजिनच्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडिंगला किती प्रेशर असतं? तर पेट्रोल इंजिनच्या असतं 10 बार. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. पेट्रोल इंजिनच्या असतं 10 बार. ओके, आणि डिझेल इंजिनच्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडिंगला प्रेशर असतं, आपण जे लास्ट मध्ये बघितलं होतं, लास्ट क्वेश्चनचा आन्सर जे आहे 35 बार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, एअर फ्युएल रेशो विचारला होता. आयडलिंग स्पीड ऑफ पेट्रोल इंजिन किती असतं? अप्रॉक्सिमेटली 10:1. सो सी इज द राईट आन्सर. 10:1 असतं एअर फ्युएल रेशो फॉर आयडलिंग स्पीड ऑफ पेट्रोल इंजिन. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पेसिफिक फ्युएल कंझम्पशन पर ब्रेक हॉर्स पॉवर फॉर पेट्रोल इंजिन. पेट्रोल इंजिन मध्ये स्पेसिफिक फ्युएल कंझम्पशन किती होतं? 0.25 kg. सी इज द राईट आन्सर. स्पेसिफिक फ्युएल कंझम्पशन इन
पेट्रोल इंजिन इज 0.25 kg आणि सेम केस फॉर डिझेल इंजिनची किती असते 0.2 kg. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. 0.2 kg is the specific fuel consumption for diesel engine. Okay. Next question. The maximum propulsive efficiency of a turbojet engine is at the speed of what? Speed of 2400 km per hour. या स्पीडला maximum propulsive efficiency असते of turbojet engine. Okay. So C is the right answer. Question number 13 काय होता? The method of determination of indicated power of a multi-cylinder SI engine is by the use of what? By the use of Morse test. A is the right answer. Morse test is used to determine the indicated power of multi-cylinder SI engine. Okay. A is the correct answer. Next question, question number 14. Air fuel ratio of petrol engine is controlled by. Petrol engine म्हणजेच काय SI engine. SI engine मध्ये air fuel ratio कशाने कंट्रोल होता? कार्बोरेटरने. So D is the right answer. Question number 15. Air fuel ratio in petrol engine is controlled by. Okay, हे सेम क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असेल ते असेल ऑप्शन डी, कार्बोरेशनच. ठीक आहे, कारण पेट्रोल इंजिन मध्ये एअर फ्युएल रेशो कसं कंट्रोल होतं? कार्बोरेटरच्या साह्याने. तर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16 म्हणू शकतो आपण याला. हा होमवर्कचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. परत एकदा क्वेश्चन वाचतो. द टेम्परेचर ऑफ इंटेरियर सरफेस ऑफ अ सिलेंडर बॉल इन अ नॉर्मल ऑपरेशन इज नॉट अलाउड टू एक्सीड 80, 120, 180 की 240. कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे तुम्हाला. आणि टेस्ट सिरीज जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, टेस्ट सिरीज माय जीओव्ही ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहेत आणि फ्री टेस्ट सिरीज, फ्री टेस्ट खूप साऱ्या मिळतील तुम्हाला आपल्या कोर्समध्ये. तर त्यासुद्धा तुम्ही जरी तो कोर्स परचेस नाही केला तरी सुद्धा देऊ शकता. आणि जे कोर्स परचेस करतील त्यांना तर बेस्ट 90 टेस्ट आपण देतच आहोत, ज्याच्यामध्ये त्यांचं ऑलरेडी खूप सारं प्रिपरेशन होत आहे. आणि तुम्ही जर एनरोल करायचं असेल तुम्ही करू शकता. आज 10% डिस्काउंट तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि काही क्वेश्चन्समध्ये क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील.